नमस्कार मित्रांनो, आता मी आहे कोपरखैरनेमध्ये सेक्टर 19C. तर या ठिकाणी अशी परिस्थिती आहे, म्हणजे अक्षरशः गलिच्छ दलिंदर परिस्थिती आहे. जी आता परिस्थिती आहे म्हणजे इथल्या नगरसेवकांनाही दिसत नाहीये की इथं काय होतंय. आणि माझ्यासोबत आहे इथला हा स्थानिक नागरिक पवन. तर यांनी मला कंप्लेंट केली की भाई या ठिकाणी अक्षरशः म्हणजे गाड्या जळाल्या आहेत. किती दिवसापासून हे असं आहे, याच्यावर काही ऍक्शन घेतली आहे की नाही? ते ऑलमोस्ट मी इथं 15 वर्षापासून राहतो. हा मी कदाचित इथं कोणाला पाहिल्याचं घेऊन साफ करतायत. इथं काम करणं येतं. इथं खूप वेळा स्फोट झालाय किंवा इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किट खूप वेळा झालेला आहे. पण डीपी मधला आतमध्ये स्वच्छता ही कधी झाली नाहीये. आजपर्यंत नाही झाली. आजपर्यंत मी असताना तर मी नाही पाहिलं, कोणालाच हा. नाही पाहिलं किंवा इथं कचरा साफ करते किंवा आतली घाण काढते किंवा काहीच नाहीये. ह्याच्या आजूबाजू याच्यामुळे खूप सारे प्रॉब्लेम्स येतात किंवा उंदरं वगैरे त्यामुळे आम्ही राहतो तर आम्हाला पण त्रास होतो. डास पसरतात, त्याच्यानंतर डेंगू मलेरिया, पावसाळ्याचा सीझन आहे. स्वच्छ भारत अभियान राबवतोय आपण आणि नवी मुंबई महानगरपालिका अक्षरशः म्हणजे झोपा काढते की काय हेच समजत नाही. नमस्कार. तर माझी एकच इच्छा आहे की माझ्या आजूबाजूला राहणाऱ्या ह्या जागेची स्वच्छता लवकर स्वच्छता व्हावी, जेणेकरून आमच्या आरोग्यास धोका निर्माण नाही होणार आणि जेणेकरून हे करणार. आणि आजूबाजूला माझी इच्छा आहे की नगरसेवकांनी विनंती आहे वॉर्डमधल्या की त्यांनी येऊन हे थोडं लक्ष द्यावं आणि साफ करून द्यावं बस. काल लहान मुलं आत खेळत होती. काल